सातारा जिल्ह्यातील वडूज नगराध्यक्षपदी सौ रेश्मा बनसोडे यांची बिनविरोध निवड। खटाव तालुक्यातील वडूज नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची निवडणूक आज शुक्रवार दिनांक 28 मार्च रोजी पार पडली। त्यास निर्वाचन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी काम पाहिले। त्यांना सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून प्रभारी मुख्याधिकारी संदीप घारगे यांनी काम पाहिले। प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी नगराध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा केल्यानंतर नगराध्यक्ष सौ रेश्मा बनसोडे तसेच सर्व मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। त्यानंतर नूतन नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे यांचा प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, अंकुशभाऊ गोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्ष रेश्मा बनसोडे यांनी सर्व नगरसेवकांनी बिनविरोध नगराध्यक्षपदी माझी निवड केली त्याबद्दल मी प्रथम आभारी असून माझ्या कार्यकाळात नागरिकांसाठी जास्तीत जास्त वेळ उपलब्ध राहणार आहे। मला मिळालेल्या संधीचे सोने करेन। तसेच आमचे नेते ग्रामविकास मंत्री जयाभाऊ यांच्या नेतृत्वाखाली वडूज शहराच्या विकासासाठी जीव ओतून काम करणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त केला। त्यानंतर युवा नेते अंकुशभाऊ गोरे यांनी इच्छुक सर्वांना संधी मिळणार आहे। नूतन नगराध्यक्षांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळात चमकदार कामगिरी वडूज शहराची विकासकामे करावी। आम्ही सदैव सर्वांच्या पाठीशी ठाम असल्याचा विश्वास उपस्थितांना दिला। यावेळी मावळत्या नगराध्यक्षा मनीषा काळे व उपनगराध्यक्ष मनोज कुंभार यांचा निरोप सत्कार करण्यात आला। यावेळी भाजप खटाव तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण, वडूज पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोज कुंभार यांच्यासह भाजपा महायुतीचे सर्व नगरसेवक नगरसेविका व मित्रपक्षाचे नगरसेवक नगरसेविका, पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगराध्यक्षा निवडीच्या नंतर नूतन नगराध्यक्षा रेश्मा बनसोडे यांची मोठ्या जल्लोषात वडूज शहरातून मिरवणूक काढण्यात आली। न्यूज मराठी लाईव्ह प्रतिनिधी श्री लालासाहेब माने पाटील, वडूज, सातारा। नगराध्यक्ष निवडीचा कार्यक्रम पार पडत असताना आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री सन्माननीय जयकुमार भाऊंच्या नेतृत्वाखाली आपण आज रेश्माताई बनसोडे यांची निवड केलेली आहे। आणि त्यासाठी उपस्थित असलेल्या आपल्या उपविभागीय अधिकारी गाडेकर मॅडम, मुख्य अधिकारी घारगे साहेब, आमचे भाजपचे अध्यक्ष धनंजय चव्हाण साहेब, मनोज कुंभार, सोनवणे साहेब, उपनिरीक्षक, आज या ठिकाणी एक सामान्य कुटुंबातील महिलेला आपण नगराध्यक्ष करून वडूज नगरीचा आणि महिलांचा आपण आज सन्मान केलेला आहे। माझी एकच अपेक्षा असेल की ताईंच्याकडून की वडूज मधला त्यांनी आता सांगितलं की आपण कुठलाही पक्ष पार्टी न बघता आपण नगराध्यक्ष असल्यानंतर आपण वडूज नगरीचा नगराध्यक्ष आहे आणि सामान्य माणसांची इकडे कामं झाली पाहिजेत, सामान्य माणसांना न्याय द्यायचं त्यांनी काम केलं पाहिजे असं आपण आज त्यांच्याकडनं अपेक्षा करूया। आणि हा निवडीचा कार्यक्रम फार उत्साह, बरेच नगरसेवक आहेत, काही नगराध्यक्ष पूर्वीचे आहेत, काही माजी नगराध्यक्ष आहेत, तुम्ही सर्वांनी मिळून त्यांच्यावर विश्वास ठेवला आणि त्यांच्या कारकिर्दीला आपण सर्वांनी शुभेच्छा देऊया। भाऊंच्या वतीनं, जया भाऊंच्या वतीनं आणि आमच्या कुटुंबाच्या वतीनं, पार्टीच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो। आणि त्यांचा पूर्ण काळ त्यांनी जे मनात ज्या त्यांच्या योजना आहेत त्यांनी करण्यासाठी आम्ही मदत करू आणि त्यांनी प्रामाणिकपणे काम करावं एवढी विनंती, एक अपेक्षा ठेवतो। आणि माझे 2 शब्द रेश्मा श्रीकांत बनसोडे, सन्माननीय या राज्याचे मंत्री, पंचायत राज व ग्रामविकास मंत्री
तुम्ही खरंच वेळ काढला. म्हणजे मी काल फोन लावले तुम्हाला पण फोन रिसीव्ह झाला नाही. आणि आपले तालुका अध्यक्ष धनंजय चव्हाण साहेब आणि आपले सीईओ साहेब, आपल्या प्रांत अधिकारी काडेकर मॅडम आणि आपले आणि आपले या विभागाचे सोनवणे साहेब विभागीय अधिकारी, तर या निमित्ताने इथं हजर झाले. आणि मेन सर्वात म्हणजे मी एक सांगेन की आज वडूज मधले सर्व नगरसेवकांचं मी आभार मानते की मला बिनविरोध निवडून दिलं त्या सगळ्यांनी. आणि आज आपल्या राज्याचे मंत्री जयकुमार गोरे भाऊ यांनी कुठल्याही गोष्टीत भेदभाव न करता आणि कुठलाही पक्ष वगैरे न बघता आज वडूजचा विकास बऱ्यापैकी त्यांनी चालू ठेवलाय आणि ह्याच्यापेक्षाही जास्त वडूजचा विकास आम्ही करू. त्याचबरोबर आज त्यांनी वडूजसाठी निधी उपलब्ध करून दिलाय. त्या निधीचं पण आम्ही यापुढे अजून भरपूर काम करू. आणि या पदाची मला संधी मिळाली त्याचं मी सोनं करेन. अगदी 24/7 तुमच्या सगळ्यांसाठी कार्यरत राहील आणि तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आज कसं असतं की मेजॉरिटी हा भाग नव्हता ह्यात. आज मला पक्ष म्हणजे आपल्या सगळ्यांचं की बाबा भाऊंचा शब्द आणि सगळ्या माणसांना बरोबर घेऊन आपल्याला काम करायचे. म्हणून आपण कधी पक्ष म्हणून किंवा पार्टी म्हणून कुठलं काम करत नव्हतो. आपल्याला सगळ्या माणसांना घेऊन कुठल्याही माणसांना नाराज करायचं नाही. मेजॉरिटी कोणीही करतं त्याचा विषय नसतो, पण आपल्याला सगळ्यांना आणि भाऊंचा शब्द हा आमच्यासाठी देवासमान शब्द आहे. त्यांना आम्ही देवासमान मानतो. त्याच्यामुळं आज मला या पदाचा जो त्यांनी एवढा मोठा मान सन्मान दिलाय त्याचा मी आदर करते आणि या पदाचा मी त्यांना संधीचं सोनं करून दाखवेन. या वडूसाठी मी आज कार्यतत्पर राहीन की कधीही कुठल्याही अगदी महिलांच्या कुठल्या समस्या असू द्या किंवा कुठल्याही आपल्या गावच्या समस्या असू द्या त्या सोडवण्यासाठी मी कार्यतत्पर राहीन.